नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण सर्वांना माहीत आहे की आपण आता पर्यावरणाचा अभ्यास करत आहोत. बघा, पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये आतापर्यंत आपण प्रकरण 1 मध्ये पर्यावरण, परिस्थितिकी आणि परिसंस्था याबद्दल अभ्यास केलेला आहे. त्याचपूर्वी आपण पर्यावरणाचं 11वीचं आणि 12वीचं पुस्तक पाहिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला पर्यावरणाच्या बेसिक संकल्पना आता समजू लागलेल्या असतील. बघा, आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं जसं जसं सेशन होत जाईल त्याचबरोबर तुम्ही आपल्या 21,000 क्वेश्चन सेटच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. बघा, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे आता सिरियस होऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बघा, आता राज्यसेवा मुख्यचा जो स्लॅबस बदललेला आहे, त्यामुळे आता सर्वासाठी लेवल प्लेइंग फील्ड झाली आहे. त्यामुळे आता असं नाही की बाबा काही विद्यार्थी जुने आहेत, काही विद्यार्थी नवे आहेत, मग नवीन विद्यार्थ्यांना आता कुठेतरी मागं पडल्यासारखं वाटत असेल, परंतु आता तसं काही राहिलेलं नाही. आता सर्वांसाठी एकच म्हणजेच समान प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. आणि या सुरुवातीच्या कालखंडामध्ये परीक्षा क्लिअर करणे खूप सोपे असते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे बघा, जास्तीत जास्त अभ्यास करून लवकरात लवकर आपलं यश कशा प्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता जास्त वेळ न घेता आपण पर्यावरणाच्या दुसऱ्या टॉपिक्सकडे वळणार आहोत, ज्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता पाहणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने हा खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, कारण यावर आपल्याला वारंवार प्रश्न येताना दिसून येतात. आता पूर्वपरीक्षेचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की जनरली 5 क्वेश्चन येतात, त्यामध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे सर्वाधिक प्रश्न येताना आतापर्यंत दिसून आलेले आहेत. चला तर आपण आता सेशनला सुरुवात करू. बघा, आता आजच्या सेशनमध्ये आपण चॅप्टर 2, ज्याला आपण जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतो, मग यामध्ये आपण परीक्षाभिमुख गोष्टी पाहणार आहोत. त्या आता बघा, यामध्ये सुरुवातीला आपण बेसिक संकल्पनापासून सुरुवात करू आणि त्यानंतर परीक्षेमध्ये काही गोष्टी वारंवार रिपीट होतात त्या पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. बघा, सुरुवातीला मग आता कोणत्याही विषयाचे प्रश्न सोडवताना आपला त्या विषयामधल्या बेसिक संकल्पना माहीत असणे तितकेच गरजेचे आहे, जेणेकरून आपण कॉमन सेन्स लॉजिकच्या जीवावर काय करू, क्वेश्चन टॅकल करू शकू. बघा, आता सुरुवातीला आपण जैवविविधता म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याला आज आपण बायोडायव्हर्सिटी असे म्हणतो. बघा, बायोडायव्हर्सिटी म्हणतो. मग बायोडायव्हर्सिटीमध्ये नेमकं काय आहे काय नाही या सर्व बाबीचा आपण येथे अभ्यास करणार आहोत. मग सुरुवातीला जैवविविधता म्हणजे नेमकं काय ते पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, आता जनरली विचार केला तर तो आपल्याला पाहायला मिळतो की पृथ्वीवर निरनिराळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग या निरनिराळ्या गोष्टीच्या सान्निध्यातून एक व्यवस्था निर्माण झाल्याची आपल्याला दिसून येते, त्याला आपण कुठेतरी ढोबळमानाने जैवविविधता म्हणता येऊ शकतं. तर आपण आता थोडं सायंटिफिक वेने जैवविविधतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. आता बघा, पृथ्वीवरील सजीव सृष्टीची विविधता आणि व्याप्ती म्हणजे जैवविविधता होय. पृथ्वीवर आपल्याला माहीत आहे की खूप मोठ्या प्रमाणात सजीवांची संख्या आहे. मग त्या सजीवामध्ये विविध प्रकारचे सजीव आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची व्याप्ती देखील आपल्याला विस्तृत प्रमाणात पाहायला मिळते. मग यावरून आपण म्हणू शकतो की बाबा, पृथ्वीवरील सजीवसृष्टीची विविधता आणि व्याप्ती म्हणजेच काय, तर जैवविविधता होय, हे असं आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळते की बाबा, पृथ्वीवरील प्रजातीची व त्याच्या जनुकांची विविधता ज्या परिसंस्थांमध्ये या प्रजाती जगतात, काय बघा, तर पृथ्वीवरील प्रजातीची व त्याच्या जनुकांची विविधता ज्या परिसंस्थांमध्ये या प्रजाती जगतात त्या परिसंस्थाची विविधता म्हणजे जैवविविधता होय. सुरुवातीला इथं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बाबा सजीवामध्ये विविधता आहे. मग सजीव कशाचे भाग आहेत, परिसंस्थेचा भाग आहेत. मग विरळ्या परिसंस्थांमध्ये असणारी विविधता म्हणजे कुठेतरी आपण जैवविविधता म्हणू शकतो. त्यानंतर पुढे बघा, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्यालाच आपण संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणतो, मग त्यांनी एक व्याख्या सजेस्ट केलेली आहे. मग त्यांची व्याख्या कोणती आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, ते काय म्हणतात की बाबा, एखाद्या प्रदेशात आढळणारी प्रजाती, परिसंस्था, जनुके यांना एकत्रितपणे काय म्हणता येईल, जैवविविधता म्हणता येईल. तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राममध्ये जैवविविधतेची काय व्याख्या केली आहे, तर ते काय म्हणतात, एखाद्या प्रदेशात आढळणारी प्रजाती म्हणजेच स्पीसीज, परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम आणि जनुके म्हणजे जीन्स यांना एकत्रितपणे आपण काय म्हणू शकतो, बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता म्हणू शकतो. त्यानंतर पुढे
अमेरिकेतील जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी जैवविविधता ही संकल्पना प्रचारात आणली. आता ही संकल्पना, ही फॅक्ट्स आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे, या बाबी लक्षात असायला पाहिजे, ज्या आपल्याला मल्टीलायनर स्टेटमेंटमध्ये एक स्टेटमेंट म्हणून विचारू शकतात की बाबा अमेरिकेतील जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी जैवविविधता ही संकल्पना प्रचारात आणली. मग भले आपल्याला एडवर्ड विल्सन माहीत असले तर मग ते काय करू शकतात, अमेरिकेच्या जागी ब्रिटन सारख्या गोष्टी देऊन आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यानंतर पुढे आता आपण पाहू शकतो की बघा, चित्राच्या माध्यमातून बघितलं की पृथ्वीवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसून येते. त्यानंतर जैवविविधता म्हणजे आणखी काय असं पाहू शकतो की बायोडायव्हर्सिटी इज अ व्हरायटी ऑफ ऑल लिव्हिंग थिंग. बायोडायव्हर्सिटी इज व्हरायटी ऑफ ऑल लिव्हिंग थिंग ऑन अर्थ. दिस इन्क्लूड ऑर्गॅनिझम, जीन्स, स्पीसीज अँड इकोसिस्टम, जे की आपण पूर्वी पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण बघा, आता जैवविविधता म्हणजे बेसिक संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता आपण जैवविविधतेचे काही महत्त्वपूर्ण स्तर आहेत, लेवल्स आहेत, ते पाहण्याचा प्रयत्न करू बघा. त्यानंतर यामध्ये आपल्याला जनरली जैवविविधतेचे प्रामुख्याने काय 3 स्तर पाहायला मिळतात. मग ते 3 स्तर नेमके कोण आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. मग सुरुवातीला आपल्याला बघा जनुकीय जैवविविधता, जेनेटिक, त्यानंतर प्रजातीमधील जैवविविधता आणि परिसंस्थामधील जैवविविधता पाहायला मिळते. जैवविविधतेच्या स्तरांचा विचार केला तर आपल्याला 3 प्रकारचे स्तर पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जनुकीय, त्यानंतर प्रजातीमधील आणि त्यानंतर परिसंस्थामधील जैवविविधता पाहायला मिळते. बघा इथे आकृतीच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला आपल्याला जेनेटिक डायव्हर्सिटी, त्यानंतर स्पीसीज डायव्हर्सिटी आणि त्यानंतर इकोसिस्टम डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मग आपल्याला असा जरी प्रश्न आला की खालीलपैकी कोणकोणते जैवविविधतेचे स्तर आहेत, तर तेव्हा आपल्याला इकोसिस्टम, स्पीसीज आणि जेनेटिक डायव्हर्सिटी माहीत असणे गरजेचे आहे. एखादा वियर्ड ऑप्शन जर दिला आपल्याला तो इझिली इलिमिनेट करता आला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, आता मग नेमके हे जैवविविधतेचे स्तर काय आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू बघा. मग जनुकीय जैवविविधता म्हणजे काय, तर बघा एखाद्या प्रजातीच्या सजीवामधील आनुवंशिक घटक म्हणजे जनुकीय जैवविविधता होय. एखादी प्रजाती असेल, मग त्या प्रजातीमधील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्रजातीमध्ये त्यांचे काही जेनेटिक घटक असतात, ज्याला आपण आनुवंशिक घटक म्हणतो. मग ते सर्व आनुवंशिक घटक म्हणजे काय, जनुकीय विविधता होय. तर आपण असं म्हणू शकतो की बाबा एखाद्या प्रजातीच्या सजीवामधील अनुवंशीय घटक म्हणजेच जनुकीय विविधता होय. मग यामध्ये ही विविधता त्या प्रजातीच्या अनुकूलन क्षेत्राचा स्रोत असतो. आता तर जनुकीय विविधता ही काय असते, त्या प्रजातीच्या अनुकूलन क्षेत्राचा काय असते, स्रोत असते. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की बाबा जनुकीय विविधतेमुळे प्रजातीला वेगवेगळे हवामान अनुकूलन करण्याची क्षमता वाढते. आता जनुकीय घटकामुळे काय होतं, त्यांचं वेगवेगळ्या हवामानाला ॲडॉप्शन, वेगवेगळ्या हवामानाला प्रतिसाद देण्याचं, अनुकूलन करण्याचं, ॲडॉप्शन करण्याची जी क्षमता असते ती वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे त्याचबरोबर जनुकीय विविधता म्हणजे सजीव प्रजातीच्या जनुकीय संचातील जनुकाची असणारी विविधता होय. आता तर त्याच्या पुढे जाऊन विचार करायचा झालं तर काय म्हणता येईल की बाबा जनुकीय विविधता म्हणजे सजीव प्रजाती आहेत त्यामध्ये आपल्याला जनुकीय संच पाहायला मिळतो. मग त्या जनुकीय संचातील जनुकाची असणारी विविधता म्हणजे आपल्याला जनुकीय विविधता म्हणून पाहायला मिळते. त्यानंतर पुढे बघा, आता आपण जनुकीय विविधता पाहिली, त्यानंतर आपण प्रजातीमधील विविधता पाहण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण स्पीसीज बायोडायव्हर्सिटी असे देखील म्हणतो. मग स्पीसीज डायव्हर्सिटी काय आहे, तर आपल्याला माहीत आहे की बाबा एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्रजातीमधील विविध सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यामध्ये असणारी विविधता म्हणजे प्रजातीमधील जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते. आता एखाद्या प्रदेशाचा विचार केला तर आपल्याला त्या प्रदेशामध्ये विविध सूक्ष्मजीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, यामध्ये आपल्याला काय दिसते, विविधता असताना दिसून येते. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो की विविध प्रजातीमधील विविधता म्हणू शकतो. त्यानंतर पुढे ही जैवविविधता त्या परिसंस्थेतील वैविध्य व परिसंस्थेची स्थिरता यावर देखील अवलंबून असते. मग त्या परिसरामध्ये आपल्याला वैविध्य म्हणजेच डायव्हर्सिटी असताना दिसून येते आणि त्याचबरोबर त्या परिसंस्थेची असणारी स्थिरता, स्टॅबिलिटी यावर देखील काय करते, परिणाम करताना दिसून येते. त्यानंतर पुढे
प्रजातीची विविधता जेवढी अधिक असेल तेवढी परिसंस्था ही स्थिर मानली जाते. हे खूप महत्त्वाचं घटक आहे बघा. एखादी परिसंस्था आहे, मग त्या परिसंस्थामध्ये असणारी विविधता ही जितक्या मोठ्या प्रमाणात असेल तितक्या मोठ्या प्रमाणात ती परिसंस्था आपल्याला स्थिर असताना दिसून येते. कारण बघा, आपण मागच्या टॉपिक्समध्ये अन्न साखळीचा विचार केला, तर मग त्या अन्न साखळीमध्ये आपल्याला माहीत आहे की बाबा प्रत्येक प्राणी हा कुणावर तरी अवलंबून असताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जर त्या प्रजातीमध्ये आपल्याला विविधता असली तर आपल्याला कुठेतरी ती परिसंस्था स्थिर असताना दिसून येते. त्यानंतर पुढे यामध्ये विविध प्रजातीतील अधिवासामधील जीवांच्या प्रजातीमधील विविधतेचा देखील विचार केला जातो. कशाचा विचार केला जातो तर विविध प्रजातीतील अधिवासातील विविध प्रजातीच्या अधिवासामधील जीवांच्या प्रजातीमधील विविधतेचा आपल्याला यामध्ये विचार करताना दिसून येतो. अशा प्रकारे आपण थोडक्यात प्रजातीमध्ये असणारी विविधता पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढे आता आपण परिसंस्थामधील जैवविविधता पाहण्याचा प्रयत्न करू. मागच्या टॉपिक्समध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय याबद्दल डिटेल माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला ह्या बाबी समजण्यास सोपे जाईल बघा. मग परिसंस्थामधील जैवविविधतेचा विचार केला तर पृथ्वीवर असणाऱ्या परिसंस्थामधील विविधता म्हणजे परिसंस्थामधील जैवविविधता होय बघा. आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकाच्या सान्निध्यातून जी व्यवस्था आकारास येते त्याला आपण परिसंस्था असे म्हणतो. मग त्याच पृथ्वीवर असणाऱ्या परिसंस्थामध्ये असणारी विविधता म्हणजे आपल्याला परिसंस्थाच्या जैवविविधता म्हणता येईल. त्यानंतर पुढे यामध्ये गवताळ प्रदेश असतील, त्यानंतर तळे असेल, नदी असेल, समुद्र असेल, यासारख्या परिसंस्थाचा आपल्याला कुठेतरी समावेश होताना दिसून येतो बघा. त्यानंतर याचबरोबर यामध्ये जीवावरणात असलेल्या निरनिराळ्या परिसंस्थाचा समावेश होतो. त्यामध्ये असणाऱ्या वैविध्यामुळे परिसंस्थामध्ये आपल्याला काय असताना दिसून येते जैवविविधता दिसून येते. तर बघा, अशा प्रकारे आपण परिसंस्थामधील जैवविविधता पाहण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की बाबा पृथ्वीवर असणाऱ्या विविध परिसंस्थामध्ये असणारी विविधता म्हणजे परिसंस्थेतील विविधता होते. मग त्या परिसंस्था कोणत्या आहेत? गवताळ प्रदेश असेल, तळी असेल, नद्या असतील, त्यानंतर समुद्र असतील, ह्या आपण पाहिल्या आहेत. त्यानंतर पुढे आता आपल्याला माहीत आहे की इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी कधी साजरा केला जातो. आता जनरली एक फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला तर आपल्याला हा प्रश्न चुकता कामा नये. अशा प्रकारचे प्रश्न आले तर आपले अशा प्रकारचे क्वेश्चन चुकता कामा नये, कारण अशा प्रकारचे प्रश्न सर्व विद्यार्थ्याचे बरोबर येत असतात. त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे 22 मेला असतं, तो माहीत असायला पाहिजे बघा. चित्राच्या माध्यमातून तुम्हाला व्हिज्युअलायझेशनच्या माध्यमातून ह्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात म्हणून आपण अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता आपण जैवविविधतेच्या स्तरानंतर जैवविविधतेचे प्रकार आणि त्याचे वर्गीकरण पाहण्याचा प्रयत्न करू बघा. मग जैवविविधतेच्या प्रकाराचा विचार केला तर बघा, आपल्याला माहीत आहे की बाबा रॉबर्ट फिटाकर यांनी प्रदेश व क्षेत्राच्या आकारानुसार जैवविविधतेचे वर्गीकरण केलेले आहे. मग जैवविविधतेचे वर्गीकरण कोणी केले म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की रॉबर्ट फिटाकर यांनी कशाच्या बेसवर तर प्रदेश आणि क्षेत्राच्या आकारमानाच्या बेसवर काय केले आहे? जैवविविधतेचे वर्गीकरण केले आहे. मग जैवविविधतेचे वर्गीकरण नेमके कशा प्रकारे केले आहे तर त्यांनी अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारे काय केलेलं आहे? जैवविविधतेचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकतो की बाबा अल्फा म्हणजे काय तर विथविन हॅबिटॅट म्हणजेच त्या वस्तीस्थानामध्ये असणारी विविधता. त्यानंतर बीटा म्हणजे काय? दोन वस्तीस्थानामध्ये असणारी विविधता. बघा, हे झाड एक वस्तीस्थान दाखवलेलं आहे. मग ह्या झाडावर असणारी म्हणजे ह्या वस्तीस्थानावर असणारी विविधता म्हणजे काय? अल्फा. मग अल्फाच्या पुढे जाऊन बीटा म्हणजे काय? अशा दोन किंवा अधिक वस्तीस्थानामध्ये असणारी विविधता म्हणजे बीटा डायव्हर्सिटी. त्यानंतर गॅमा डायव्हर्सिटी म्हणजे टोटल डायव्हर्सिटी म्हणजे संपूर्ण विविधतेचा विचार केला तर आपल्याला गॅमा डायव्हर्सिटी पाहायला मिळते. मग यांचा असेंडिंग ऑर्डर विचार केला तर बघा, म्हणजे याच्या आकारमानानुसार याचा असेंडिंग विचार केला तर आपल्याला दिसून येते सुरुवातीला अल्फा म्हणजेच एका हॅबिटॅटचा विचार होतो, त्यानंतर बीटा म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त हॅबिटॅट्सचा विचार होतो आणि गॅमा म्हणजे सर्वच बाबीचा आपल्याला विचार होताना दिसून येतो. मग याविषयी आणखी थोडक्यात डिटेल माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. मग अल्फा जैवविविधता म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट क्षेत्र किंवा परिसंस्थेत असलेल्या जैवविविधतेस आपल्याला अल्फा जैवविविधता असे म्हणताना दिसून येते. मग याच्यामध्ये काय म्हणले की बाबा एका विशिष्ट
क्षेत्र किंवा परिसंस्थेमध्ये असणारी जैवविविधता. मग याचा विचार केला तर मागच्या चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की येथे एका झाडावर म्हणजेच एका वस्तीस्थानामध्ये असणारी जैवविविधता म्हणजे ज्याला आपण अल्फा डायव्हर्सिटी म्हटलेले आहे. त्यानंतर पुढे ही सर्वसाधारण त्या क्षेत्रातील प्रजातीच्या संख्येच्या स्वरूपात मांडली जाते किंवा व्यक्त केली जाते. कशा प्रकारे व्यक्त केली जाते तर त्या क्षेत्रातील प्रजातीच्या संख्येच्या स्वरूपात मांडली किंवा व्यक्त केली जाते. मग अल्फा आपल्याला समजून आलेला आहे की बाबा एका विशिष्ट क्षेत्र किंवा परिसंस्थेत असलेल्या जैवविविधतेला आपण अल्फा बायोडायव्हर्सिटी असे म्हणतो. मग त्यानंतर बीटाचा विचार केला तर आपण आता म्हटलं की बाबा 2 हॅबिटॅट और मोर दॅन 2 हॅबिटॅटमध्ये असणारी बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपण बीटा डायव्हर्सिटी. यामध्ये काय म्हटलंय बाबा, विविध परिसंस्थांमधील प्रजातीच्या विविधतेची तुलना केली जात असेल किंवा विविध परिसंस्थेतील बदलाचा सजीवाच्या प्रजातीच्या संख्येच्या तुलनेत अभ्यास याचा बीटा जैवविविधतेमध्ये समावेश होतो. तर काय म्हटलं आहे की बाबा यामध्ये प्रजातीच्या विविधतेची आपल्याला कुठेतरी तुलना होताना दिसून येते आहे किंवा विविध परिसंस्थेतील बदलाचा सजीव प्रजातीच्या संख्येच्या तुलनेत अभ्यास म्हणजे काय होय तर बीटा डायव्हर्सिटी होय. त्यानंतर बीटा जैवविविधते निरनिराळ्या परिसंस्थेतील जैवविविधतेचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. बीटा डायव्हर्सिटीमध्ये 2 हॅबिटॅटचा कुठेतरी आपल्याला तुलनात्मक अभ्यास होताना दिसून येतो. त्यानंतरचा शेवटचा म्हणजे गॅमा बायोडायव्हर्सिटी, ज्यामध्ये पाहायला मिळते बाबा एखाद्या प्रदेशातील विशिष्ट प्रदेशातील सर्व परिसंस्थांमध्ये असणारी सर्वसाधारण विविधता. तर बघा अल्फा बीटा आणि गॅमामध्ये काय सर्व परिसंस्थांमध्ये असणारी सर्वसाधारण जैवविविधता म्हणजे कुठेतरी आपल्याला गॅमा बायोडायव्हर्सिटी विषयी पाहायला मिळतं. त्यानंतर यामध्ये त्या प्रदेशातील विशिष्ट प्रजातीच्या संख्येचा विचार केला जातो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की बाबा अशा प्रकारे अल्फा असेल बीटा असेल गॅमा असेल, अल्फा असेल बीटा असेल गॅमा असेल, हे जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे. जर आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये अशा प्रकारचा प्रश्न आल्याचा दिसून येतो की बाबा अल्फा बीटा गॅमा म्हणजे नेमकं काय, तर अल्फा बीटा गॅमा म्हणजे जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण ह्या 3 संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर आपण जैवविविधतेचं वितरण पाहण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधतेचा विचार केला तर आपल्याला सर्वत्र समान जैवविविधता पाहायला मिळते का, तर नाही. आपल्याला प्रदेशागणिक आपल्याला निरनिराळ्या प्रकारची जैवविविधता पाहायला मिळते. कुठेतरी सरप्लस असेल, कुठेतरी डेफिसिट असताना आपल्याला दिसून येते. तर याविषयी आपण पाहू. बघा आता जैवविविधतेच्या वितरणाचा विचार केला तर आपल्याला दिसून येतं की पृथ्वीच्या अक्षवर्तीय विस्ताराबरोबर आपण जॉग्राफीचा अभ्यास करताना अक्षवर्त रेखावर्त याचा अभ्यास केला असेल किंवा आपण पुढे त्याचा अभ्यास करू. तर पृथ्वीच्या अक्षवर्तीय विस्ताराबरोबर जैवविविधतेमध्ये आपल्याला बदल होताना दिसून येतो. यामध्ये ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जैवविविधतेचे प्रमाण वाढते तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे हे प्रमाण कमी होताना दिसून येते. आता ही सपोज ही पृथ्वी आहे. मग या पृथ्वीमध्ये आपल्याला माहिती आहे की अक्षवर्त आहेत. मग आता आपण म्हणू शकतो की हे आपले इक्वेटर आहे. मग इक्वेटरकडून कशाकडे पोलकडे जाताना आपल्याला कुठेतरी जैवविविधता कमी होताना दिसून येते. त्याच्या उलट आपण पोलकडून इक्वेटरकडे येताना आपल्याला जैवविविधताचं प्रमाण कुठेतरी वाढताना दिसून येतं. पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता ही विषुववृत्ताजवळील उष्णकटिबंधीय वने आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येते. मग पृथ्वीवरील सर्वाधिक जैवविविधता विचार केला तर आपल्याला इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट किंवा समशीतोष्ण प्रदेशामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर समुद्र सपाटीपासून उंच जाताना वाढत्या सागरी खोलीनुसार आपल्याला बघा समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जाल किंवा समुद्र सपाटीपासून जसं जसं खोल जाल समुद्राच्या अंतर्गत भागात तशा प्रमाणात आपल्याला जैवविविधतेचं प्रमाण कुठंतरी कमी होताना दिसून येतं. त्यानंतर पुढे याचबरोबर बेटासारख्या प्रदेशात कमी असते, कारण बेटाच्या लहान आकार व मुख्य भूमीपासून दूर असलेले अंतर यामध्ये कारणीभूत आहे. बेटासारख्या प्रदेशामध्ये देखील आपल्याला जैवविविधतेचं प्रमाण कमी असताना दिसून येतं. त्याचं कारण म्हणजे बेटाचा लहान आकार आणि त्याचं मुख्य भूमीपासून असणारं दूरचं अंतर हे त्याचं कारण आहे. त्यानंतर बघा उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेशापेक्षा शीत वाळवंटी प्रदेशात जैवविविधता ही कमी असते. मग आपल्याला जनरली पाहायला मिळते की बाबा डेझर्टचे
दोन प्रकार असतात, एक हॉट डेझर्ट असेल, एक कोल्ड डेझर्ट असेल, म्हणजेच शीत वाळवंट आणि उष्ण वाळवंट. मग शीत वाळवंटापेक्षा कुठंतरी आपल्याला उष्ण वाळवंटामध्ये जास्त प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. त्यानंतर पुढे अशा प्रकारे आपल्याला थोडक्यामध्ये जगभरात असणारं जैवविविधतेचं वितरण पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे आपण पाहायला आकृतीच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा, हा जगाचा मॅप आहे. मग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बाबा हा भाग म्हणजेच इक्वेटोरियल भाग आहे. मग या भागाच्या ॲडजॉइनिंग म्हणजेच लगतच्या प्रदेशामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते. जर तुम्ही इथून इक्वेटरपासून पोलकडे जाताल तशी तशी जैवविविधतेचं प्रमाण आपल्याला कुठेतरी कमी होताना दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, आता आपण काही संकल्पना प्रजातीविषयी पाहण्याचा प्रयत्न करू. मग त्यामध्ये नेमक्या प्रजाती कोणत्या आहेत, त्यांचे प्रकार काय आहेत, त्यांचे वैशिष्ट्ये काय आणि त्यामध्ये कशाचा समावेश होतो हे पाहण्याचा प्रयत्न करू. आता तर बघा, प्रजाती संबंधी विचार केला तर प्रजातीच्या अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रकारांचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, स्थानिक प्रजाती. मग स्थानिक प्रजाती आपण पाहायला मिळतं की विशिष्ट प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्रजातींना आपण स्थानिक प्रजाती असे म्हणतो. आता सपोज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असेल, मराठवाडा असेल आणि विदर्भ असेल. मग अशा काही प्रजाती असतील ज्या की सह्याद्रीपुरत्याच मर्यादित असतील, अशा काही प्रजाती विदर्भ किंवा मराठवाड्यापुरत्याच मर्यादित असतील. मग त्या प्रजातींना आपण स्थानिक प्रजाती म्हणतो. मग आपण इथे पाहू की बाबा, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आढळणाऱ्या वनस्पती व प्राणी यांना काय म्हणू शकतो आपण, स्थानिक प्रजाती असे म्हणू शकतो. मग यामध्ये काय बाबा, दक्षिण भारतामध्ये आपल्याला वेस्टर्न घाट किंवा ईस्टर्न घाटचा जो तो जुळतात किंवा एकत्र येतात, त्या ठिकाणी आपल्याला निलगिरी तहरसारख्या प्राणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी माळढोक, त्यानंतर पश्चिम घाटामध्ये शेकरूसारखे प्राणी पाहायला मिळतात. ते आपल्याला कुठेतरी स्थानिक प्रजातीचे उदाहरणे म्हणून पाहता येतील. त्यानंतर अस्थानिक किंवा बाहेरील प्रजाती. आता काय होतं की जनरली काही प्रजाती विविध माध्यमाच्या स्वरूपात काय करतात, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये विविध माध्यमातून काय करत असतात, स्थलांतरित होत असतात. मग त्यामध्ये आपण पाहू शकतो की या प्रजाती नैसर्गिक अधिवासाबाहेर मानवी हस्तक्षेप व इतर कारणामुळे आणल्या येतात, त्यांना काय म्हणू शकतो आपण, अस्थानिक प्रजाती म्हणू शकतो. मग त्या कशामुळे येतात, मानवी हस्तक्षेप किंवा इतर कारणामुळे त्या मुद्दामहून आणल्या जातात किंवा अनभिज्ञपणाने काय होतात, त्या येतात. मग त्यामध्ये आपण पाहू शकतो की गावाखेड्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये गाजर गवत आपल्याला पाहायला मिळतं. मग ते गाजर गवत हे आपलं स्थानिक नसून ते कुठेतरी आपल्याला पाश्चात्य राष्ट्रामधून आपल्या भारतामध्ये आल्याचं दिसून येतं. यामध्ये आपण टाईप ऑफ स्पीशीज बघू. त्यामध्ये इंडिकेटर असेल, अम्ब्रेला, फ्लॅगशिप, कीस्टोन, रेड्रेसल, इन्व्हेजन, डोमिनंट स्पीसीज, अशा प्रकारे आपण उदाहरणं पुढे पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पुढे बघा, आता स्थलांतरित प्रजाती. मग स्थलांतरित प्रजाती काय होतात तर ऋतू किंवा वातावरणाच्या बदलामुळे त्या एका प्रदेशामधून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर करताना दिसून येतात. त्यामध्ये आपण पाहू शकतो की ऋतू किंवा हवामान बदलामुळे प्रजाती एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्राकडे स्थलांतर होताना दिसतात. त्याला आपण स्थलांतरित प्रजाती म्हणतो, ज्यामध्ये आपण फ्लेमिंगो असेल किंवा सायबेरियन क्रेन असेल, ते विशिष्ट प्रदेशामध्ये काय करतात, स्थलांतरित करत असतात. त्यानंतर पुढे बघा, निर्देशक, ज्याला आपण इंडिकेटर स्पीशीज म्हणतो. मग त्या नेमके काय तर ह्या प्रजाती तेथील पर्यावरणाचे वैशिष्ट्य दर्शवते किंवा तेथील परिसंस्थेची स्थिती किंवा तेथील क्रिया दर्शवते. इंडिकेटर स्पीशीज जनरली काय करत असते बघा, एखाद्या विशिष्ट पर्यावरणातील काय असतं, त्या पर्यावरणाचं वैशिष्ट्य, त्याचबरोबर त्या परिसंस्थेची स्थिती आणि तेथील क्रिया दर्शवण्याचं काम करतात. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की बाबा, बेडूक असेल, दगडफूल किंवा लायकेन सारख्या प्रजातींना आपण काय म्हणू शकतो तर इंडिकेटर स्पीशीज म्हणू शकतो. त्यानंतर पुढे अम्ब्रेला स्पीशीविषयी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. मग अम्ब्रेला स्पीशीज म्हणजे नेमकं काय तर विद्यार्थी मित्रांनो, अम्ब्रेला स्पीशीज म्हणजे अशी प्रजाती जी मोठ्या प्रदेशात राहते, जिचे संरक्षण केले तर त्या क्षेत्रातील इतर प्रजाती संपूर्ण परिसंस्था आपोआप काय होते, संरक्षित होते. मग अम्ब्रेला प्रजातीचं आपण उदाहरण गेलं तर त्या प्रदेशामध्ये असणारी डोमिनंट स्पीसीज आपण पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपण वाघ, हत्ती यासारख्या प्राण्यांचा समावेश यामध्ये होताना दिसून येतो. म्हणजेच अम्ब्रेला प्रजाती म्हणजे काय, जी मोठ्या प्रदेशात राहते, त्याचबरोबर जिचे संरक्षण केले तर त्या क्षेत्रातील इतर
प्रजातीचे आपोआप संरक्षण होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे बघा, आपण आता बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणजे नेमकं काय पाहण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण जैवसूचक देखील म्हणू शकतो. मग काय होतं बाबा, एखाद्या सजीवाच्या अधिवासावरून तेथील भौगोलिक परिस्थिती, पर्यावरणाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. काय होतो, अंदाज बांधला जाऊ शकतो व त्या प्रजाती सजीवाचे विशिष्ट क्षेत्रात अस्तित्व एक विशेष अधिवास स्थिती दर्शवते. त्याला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणतो. आता बघू, जर काय बघा, एखाद्या सजीवांच्या अधिवासावरून, एखाद्या सजीवाच्या अधिवासावरून काय होतं, तेथील भौगोलिक परिस्थिती असेल, तेथील पर्यावरणाचा अंदाज आपल्याला काय होतो, बांधता येऊ शकतो. यावरून आपण काय म्हणू शकतो की त्या प्रजाती सजीवाचे विशिष्ट क्षेत्रामध्ये असणारं अस्तित्व हे काय असतं, त्या विशिष्ट अधिवासाची आपल्याला स्थिती दर्शवते. मग त्याला आज आपण बायोलॉजिकल इंडिकेटर म्हणू शकतो. बघा, आता आपल्याला लायकेन रेन फॉरेस्टमध्ये लायकेनसारख्या वनस्पतीवरून आपल्याला त्या पर्यावरणाचा अंदाज बांधण्यास मदत होते. त्यानंतर पुढे आता आपण जैवविविधता बघितली, त्या संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टी बघितल्या. आता आपल्याला माहीत आहे की बाबा जैवविविधता ही जगभरात डायव्हर्स आहे. मग काही देशामध्ये त्याचं सरप्लस आहे, तर काही देशामध्ये त्याचा तुटवडा आहे. मग असे काही महत्त्वपूर्ण देश आहेत की ज्यामध्ये जैवविविधता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या देशांना आपण जनरली काय म्हणतो, तर महाजैवविविधता केंद्र म्हणजेच मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणतो. मग त्या नेमकं काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, ज्याला आपण महाजैवविविधता असलेले देश देखील म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जगातील सर्व देशात जैवविविधतेचे वितरण हे काय हो, समान आहे का, तर मुळीच नाही. देशागणिक आपल्याला जैवविविधतेचं प्रमाण हे बदलताना दिसून येतं. मग जैवविविधता ही काही मर्यादितच देशामध्ये काय एकवटलेली आहे, त्या देशाला आपण काय म्हणतो, महाजैवविविधता म्हणतो. मग जगभरात जैवविविधतेचं वितरण हे असमान आहे, तर काही विशिष्ट देशामध्ये जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात एकवटलेली आपल्याला दिसून येते. त्याला आपण काय म्हणतो, मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणतो. मग यामध्ये आपण बघू शकतो की बाबा 1998 साली कन्झर्वेशन इंटरनॅशनलने असे काय केले, 17 मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज निवडल्या. कुणी निवडल्या, तर कन्झर्वेशन इंटरनॅशनलने. आणि केव्हा, 1998 मध्ये. तर त्या देशांची संख्या किती आहे, तर 17. मग हे देश आपल्याला जनरली कुठे पाहायला मिळतात, तर उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये ह्या देश आपल्याला पाहायला मिळतात. आपण जैवविविधतेच्या वितरणामध्ये पाहिलं की बाबा उष्णकटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता एकवटलेली आहे. त्याचाच भाग म्हणून आपण त्याच प्रदेशामध्ये 17 मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री पाहायला मिळतात. मग जीवप्रजातीची संख्या व त्या प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या यावरून आपल्याला या केंद्राची निवड केल्याची दिसून येते. मग नेमकं बघा, मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री म्हणजे नेमकं काय, त्याचे निकष काय, तर आपण ते कशावरून निवडतो की बाबा एखादा देश हा महाजैवविविधता केंद्र आहे, तर ते त्या प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या आणि जीवप्रजातीची त्या प्रदेशात असणारी संख्या यावरून आपण काय करू शकतो, या देशाची निवड करू शकतो. मग यामध्ये सर्वाधिक महाजैवविविधता केंद्र हे अमेरिकेमध्ये आहेत, ज्यामध्ये 7 देशाचा समावेश 7 आहेत. सर्वाधिक जैवविविधता केंद्र, मग केंद्र म्हणजे विशिष्ट प्रदेश ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता एकवटलेली आहे, ज्यामध्ये अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे 7 प्रदेश आहेत. त्यानंतर आशियामध्ये अशा प्रकारचे 5 प्रदेश आहेत आणि यामध्ये भारताचा देखील समावेश होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर युरोप खंडाचा विचार केला तर आपल्याला इथे एकही जैवविविधता केंद्र आढळत नाही. मग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये एकही जैवविविधता केंद्र आढळत नाही म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की तो युरोप खंड आहे. आणि सर्वाधिक जैवविविधता केंद्राचा विचार केला तर तो आहे अमेरिका. अशा प्रकारे आपण बायोडायव्हर्सिटीचं मेगा बायोडायव्हर्सिटी पाहू शकतो. मग आता मी म्हटलं की बाबा कन्झर्वेशन इंटरनॅशनलने काय केलं की मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीजची निवड केली, ज्यामध्ये 17 आहेत. मग त्या 17 नेमका कोणत्या आहेत ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघा, आता 17 महाजैवविविधता केंद्राचा विचार केला तर बघा, आपण सुरुवातीला पश्चिमेकडून पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्याला पाहायला मिळतं की युनायटेड स्टेट्स असेल, अमेरिका, त्यानंतर मेक्सिको, त्यानंतर कोलंबिया, त्यानंतर व्हेनेझुएला, त्यानंतर इक्वेडोर, पेरू, ब्राझील हे आपल्याला उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये पाहायला मिळतात. तर आफ्रिकेचा विचार केला तर साऊथ आफ्रिका, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, त्यानंतर मॅडागास्कर यासारख्या देशांचा समावेश होतो. तर
आशियाचा विचार केला तर भारत, मलेशिया, इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनिया, फिलिपिन्स, चायना आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा समावेश होतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हटलं की बाबा उष्णकटिबंधीय म्हणजेच विषुववृत्ताजवळ जैवविविधता एकवटलेली आहे. विशेष म्हणजे विषुववर्तीय भाग आणि समशीतोष्ण प्रदेशामध्ये जैवविविधता एकवटलेली आहे. मग या 17 देशाचा विचार केला तर आपल्याला कुठेतरी हे देश याच प्रदेशामध्ये असताना आढळून येतात. मग 17 देश कोणते आहेत हे आपल्याला जनरली माहीत असायला पाहिजे. यामधल्या सर्वच देश माहीत असणे गरजेचे नाही, तर काही महत्त्वपूर्ण देश माहीत असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एलिमिनेशन करायला मदत होईल. आणि पॉसिबल असेल तर हे सर्व देश माहीत असले तर वेल डन. त्यानंतर पुढे बघा आता, मग जैवविविधतेचा आपण विचार केला. मग काही प्रदेशामध्ये जैवविविधता खूप विपुल प्रमाणात आढळते, त्यांना आपण काय म्हणू शकतो की जैवविविधता हॉटस्पॉट म्हणू शकतो. मग हे जैवविविधता हॉटस्पॉट म्हणजे नेमकं काय, याविषयी सविस्तर माहिती पाहू बघा, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणतो. मग जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना 1988 मध्ये नॉर्मन मायर्स या ब्रिटिश पर्यावरण तज्ज्ञांनी मांडली आणि त्यांनी अशा 10 क्षेत्राची निवड केली. बघा, मग जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना कोणी मांडली तर नॉर्मन मायर्स. ते कुठले आहेत, ब्रिटनचे आहेत. केव्हा मांडली, 1988. आणि त्यांनी किती क्षेत्र निवडले तर 10. ह्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा, प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या व आदिवासीचा ऱ्हास होण्याची पातळी या 2 निकषावर हे क्षेत्र निवडले जातात. मग बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे 2 क्षेत्र कशाच्या निकषावर निवडले जातात तर प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या व आदिवासचा होणारा ऱ्हास या 2 निकषावर आपल्याला काय होते, हे प्रदेशाची निवड करताना आपल्याला दिसून येते. मग 1989 मध्ये कन्झर्वेटिव्ह इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेने धोकाग्रस्त प्रदेशांना, जैवविविधता संपन्न प्रदेशांना जैवविविधता हॉटस्पॉट संबोधले. मग जैवविविधता हॉटस्पॉट हे कोणी संबोधलं तर कन्झर्वेशन इंटरनॅशनलनं. केव्हा, 1989 मध्ये. आणि संकल्पना कोणी मांडली तर नॉर्मन मायर्स. त्यानंतर हे हॉटस्पॉट एकापेक्षा अधिक देशामध्ये पसरलेले असू शकतात. मग बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे विशिष्ट देशामध्येच आहेत का हो तर नाही, मग ते विविध देशामध्ये पसरलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पृथ्वीवरील एकूण क्षेत्रापैकी 2.4% इतके क्षेत्र हे जैवविविधता संवेदनशील क्षेत्र आहे. पृथ्वीचा विचार केला तर 2.4% क्षेत्र हे जैवविविधता संवेदनशील क्षेत्र असताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, आता कन्झर्वेशन इंटरनॅशनलने काही निकष ठरवले होते बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचे, ते पाहू. तर यामध्ये काय म्हटलं की बाबा हॉटस्पॉट ठरवताना जीव प्रजातीची किंवा जैवविविधतेची संपन्नतेचा विचार केला जातो. त्यानंतर प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या आणि जीव प्रजातीच्या समोरील असणारी धोक्याची पातळी या 3 निकषावर काय केलं जातं, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ठरवले जातात. मग हे 3 गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे की बाबा जीव प्रजातीची किंवा जैवविविधतेची संपन्नता, त्यानंतर प्रदेशनिष्ठ प्रजातीची संख्या आणि त्यानंतर जीव प्रजाती समोरील असणारी धोक्याची पातळी, यावरून आपल्याला कुठेतरी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट निवडताना दिसून येतात. मग जगभरात काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत हे आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, आता वरील निकषांची पूर्तता करणारे जगात किती क्षेत्र आहेत हो. आता आपल्याला हे तीन निकष सांगितले. मग ह्या 3 निकषांची पूर्तता करणारे जगात 36 जैवविविधता संवेदनशील क्षेत्र आहेत. जगात अशा प्रकारचे 36 जैवविविधता संवेदनशील क्षेत्र आहेत आणि त्या 36 पैकी 4 हे काय आहेत, भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग भारताचा विचार केला तर भारतामध्ये 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. मग ते नेमके कोण आहेत, कोणते आहेत आणि त्यांचं क्षेत्र कुठे आहे ते पाहू. बघा, सुरुवातीला आपण पाहायला मिळतं इंडो म्यानमार, यामध्ये ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेट समूहाचा आपल्याला समावेश होताना दिसून येतो. मग इथं बघा इंडो म्यानमार, इथे आपल्याला हा प्रदेश पाहायला मिळतो, ज्यामध्ये आपण इंडो म्यानमारमध्ये ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेट समूह याचा आपल्याला इथे समावेश मिळतो. इंडो म्यानमार हा इथे आला. त्यानंतर पुढे हिमालय, यामध्ये भारत, पाकिस्तान, तिबेट, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार याचा समावेश पाहायला मिळतो. आणि आपण पाहिलं की बाबा जैवविविधता क्षेत्र हे एकापेक्षा अधिक देशामध्ये पसरल्याचे दिसून येतात. मग त्याचंच हे उदाहरण म्हणजे हिमालय होय. मग अशा प्रकारे आपल्याला इथे हिमालयामध्ये देखील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे पश्चिम घाट आणि श्रीलंका, जो आपण इथे पाहू शकतो की पश्चिम घाट आणि श्रीलंका हे देखील एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. त्यानंतर पुढे सुंदालँड, ज्यामध्ये निकोबार द्वीप समूह, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स याचा आपल्याला समावेश होताना दिसून येतो. मग इथे खाली निकोबार किंवा इकडच्या भागामध्ये आपल्याला हे क्षेत्र दिसून येतात. मग टोटल नंबर ऑफ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणलं तर इंडियामध्ये 4 आहेत. मग त्यांचं जॉग्राफिकल एरिया पाहायला गेलं तर
24.46% आपल्याला पाहायला मिळतं. मग भारतामध्ये कोणकोणते बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत म्हणलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की हिमालय आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया, त्यानंतर वेस्टर्न घाट, अंदमान निकोबार यासारखे आपल्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पाहायला मिळतात. मग यापैकी इंडो म्यानमार व पश्चिम घाट आणि श्रीलंका हे भारतातील हॉटेस्ट हॉटस्पॉट आहेत. मग हॉटस्पॉटमध्ये देखील हॉटेस्ट म्हणजे जास्तीत जास्त जैवविविधतेचं प्रमाण असणारा प्रदेश म्हणजे कोणता आहे? इंडो म्यानमार व पश्चिम घाट आणि श्रीलंका. त्यानंतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाटाचं संवर्धन करण्यासाठी आता पश्चिम घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गतिविधीमुळे कुठंतरी त्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसून आला. मग त्यावर प्रतिबंध करण्यासाठी सरकारने विविध समित्यांची स्थापना केली. त्या समित्यामध्ये आपल्याला माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 2010मध्ये एक कार्यगट स्थापन केला. त्यानंतर कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली 2014मध्ये एक समिती स्थापन करण्यात आल्याची आपल्याला दिसून येते. मग पर्यावरण घाटाच्या संवर्धनासाठी खालीलपैकी कोणत्या समित्यांची स्थापना केली असं म्हटलं तर माधव गाडगीळ आणि कस्तुरी रंजन याविषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढे गाडगीळ समितीने काय म्हटलंय बाबा, गाडगीळ कार्यगटाने म्हटलं की बाबा संपूर्ण पश्चिम घाट परिस्थितीकीय दृष्ट्या काय करावे, संवेदनशील क्षेत्र घोषित करावे, इको सेन्सिटिव्ह झोन हा संपूर्ण पश्चिम घाट घोषित करा असं कोण म्हटलंय तर माधव गाडगीळ समितीने म्हटलं. जैवविविधता हॉटस्पॉटप्रमाणे डॉक्टर सिल्विया आर्ले यांनी काय केला, होप स्पॉट ही संकल्पना मांडली. बघा सिल्विया आर्ले यांनी कोणती संकल्पना मांडली तर होप स्पॉट. मग होप स्पॉट म्हणजे काय ते नेमकं तर होप स्पॉट हे महासागराच्या आरोग्यासाठी असणारी महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की होप स्पॉट हे कुठेतरी महासागराशी संबंधित आहेत आणि त्यांची संकल्पना सिल्विया आर्ले यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढे आपण आता पाहितलं की बाबा जैवविविधतेविषयी प्रकार, त्याचे वर्गीकरण, त्यानंतर त्याचं वितरण, त्यानंतर मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्री, मग इंडियामधले हॉटस्पॉट. त्यानंतर आता आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं की बाबा मानवाच्या हव्यासापोटी किंवा नैसर्गिक घटनामुळे कुठेतरी जैवविविधतेचा ऱ्हास होताना दिसतो. मग त्यामध्ये मानवी कारणे काय आहेत, नैसर्गिक कारणे काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू. बघा आता जैवविविधतेचा ऱ्हासाशी निगडीत कारणाचा विचार केला तर नैसर्गिक कारणामध्ये आपल्याला भूकंप, त्यानंतर भूखंड वहन, दुष्काळ, हवामान बदल, वणवा, आग, पूर यासारख्या कारणांचा समावेश होताना दिसतो. भूकंप असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचा विनाश होतो. त्यानंतर भूखंड वहन, दुष्काळामध्ये देखील अशा प्रकारचे आपल्याला जैवविविधतेचा कुठेतरी अवनती होताना दिसून येते. त्यानंतर हवामान बदल, वणवा, पूर यामध्ये देखील आपल्याला जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना दिसून येतो. मग आपल्याला अशा प्रकारचे स्टेटमेंट आले तर इझिली उत्तर काढता आले पाहिजे. त्यानंतर आपण पाहू शकतो की कोस्टल पोल्युशन असेल, हॅबिटॅट लॉस फॉर ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल, त्याचबरोबर ओशियन ॲसिडिफिकेशन अशा कारणामुळे देखील आपल्याला जैवविविधतेचा ऱ्हास होताना दिसून येतो. त्यानंतर मानवनिर्मित कारणाचा विचार केला तर आपल्याला विविध कारणे दिसून येतात. त्यामध्ये आपल्याला जंगलतोड, अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय होत आहे, जंगलाची तोड होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला काय होतं बघा, खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधतेला हानी होताना दिसून येते. त्यानंतर पुढे आदिवासी क्षेत्रावर अतिक्रमण, अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाल्यामुळे आपल्याला कुठेतरी जंगल क्षेत्राचं इन्क्रोचमेंट होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अतिउपसा, सागरी भाग असेल किंवा तलाव असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते, ज्यामुळे आपल्याला तेथील प्रदेशामध्ये काय होतं, जैवविविधता मध्ये घट होताना दिसते किंवा नाहीशी होताना दिसते. त्यानंतर पर्यटन असेल, अतिचराई, शहरीकरण यामुळे देखील जैवविविधता मोठ्या प्रमाणात विनाशाकडे जात आहे. त्यानंतर अधिवासाचा ऱ्हास असेल, प्रजातीची शिकार, बाह्य प्रजातीचे आगमन, प्रदूषण आणि जनुकामध्ये बदल अशा विविध मानवनिर्मित कारणामुळे आपल्याला कुठेतरी जैवविविधतेचा ऱ्हास होताना दिसून येतो. त्यानंतर पुढे आता भारतासंबंधित जैवविविधतेचा विचार केला तर आपण थोडक्यात पाहू. देशाच्या एकूण क्षेत्रफळ किती आहे, 2.4%. जगातील एकूण प्रजातीपैकी 7 ते 8% भारतात आहेत. बघा भारताच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर जगाच्या 2.4% आहेत. मग त्यामध्ये आपल्याला जगामधील 7 ते 8% प्रजाती भारतामध्ये असताना दिसून येतात एकूण प्रजातीपैकी. तर जगाच्या 7% वनस्पती भारतात आहेत. भारत हा जैवविविधता संपन्न असलेल्या 17 देशापैकी एक देश असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर भारतात 10 जैवभौगोलिक विभाग आहेत. भारतात आपल्याला कुठेतरी 10 जैवभौगोलिक विभाग असताना दिसून येतात. मग नेमके ते विभाग कोणते आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतं की हिमालयाच्या पलीकडील ट्रान्स हिमालयन भाग म्हणजे हा भाग, त्यानंतर हिमालय, त्यानंतर हा भाग, त्यानंतर भारतीय वाळवंट, त्यानंतर निम्न वाळवंट, त्यानंतर पश्चिम घाट,
दख्खन पठार, गंगेचे पठाराचे मैदान, ईशान्य भारत, बेटे, समुद्रकिनारा अशा प्रकारे आपल्याला भारताचे 10 जैवभौगोलिक भाग पाहायला मिळतात. 10 जैवभौगोलिक भागाचा विचार केला तर आपल्याला ट्रान्स हिमालय म्हणजे इथे पाहायला मिळतो. त्यानंतर हिमालय भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर वाळवंटाचा भाग इथे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे आपल्याला पश्चिम घाटासारखा भाग इथे पाहायला मिळतो. त्यानंतर दख्खन पठार असेल, पुढे गंगेचा सपाट प्रदेश असेल, त्यानंतर ईशान्य भारत, त्यानंतर आपल्याला अंदमान निकोबार बेटासारखी बेटे, त्यानंतर समुद्रकिनारे आपल्याला पाहायला मिळताना दिसून येतात. अशा प्रकारे आपण भारतामधील 10 जैवभौगोलिक विभाग पाहण्याचा प्रयत्न केला. मग किती विभाग आहेत ते आपल्याला ॲटलिस्ट सांगता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे आता भारतातील जैवविविधता आणि त्या संबंधित असणाऱ्या समस्याविषयी अभ्यास करू. बघा पुढे बघा, IUCN ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन नेचर म्हणतो, याची स्थापना IUCNची स्थापना कधी झाली तर 5 ऑक्टोबर 1948 मध्ये ग्लँड स्वित्झर्लंड येथे IUCNची स्थापना झाली. ही एक पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर या क्षेत्रात कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मग IUCN म्हणजे काय? IUCNची स्थापना 1948, मुख्यालय ग्लँड स्वित्झर्लंड हे माहीत असायला पाहिजे, आणि ती पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्य करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था ही माहीत असायला पाहिजे. पुढे या संस्थेद्वारे 1963-64 साठी जगातील विविध प्रजातीच्या संवर्धन दर्जानुसार एक यादी प्रसिद्ध केली. आता IUCNने जगातील काय प्रजातीच्या संवर्धन दर्जानुसार एक यादी प्रसिद्ध केली, त्याला आपण काय म्हणू शकतो की रेड डाटा बुक. जगामध्ये ज्या काही संकटग्रस्त प्रजाती आहेत त्यासाठी IUCN एक रेड डाटा बुक प्रकाशित करते, हे माहीत असायला पाहिजे. मग रेड डाटा बुक हे कोण प्रकाशित करतं तर IUCN. त्यानंतर IUCN रेड डाटा बुकमधील गुलाबी पाने ही संकटग्रस्त प्रजाती, तर हरित पाने ही पूर्वी धोकादायक पण सध्या यामधून बाहेर पडल्याचे आपल्याला दिसून येते. मग आपल्याला माहिती आहे की IUCN रेड डाटा बुक प्रकाशित करते. मग रेड डाटा बुकमध्ये आपल्याला गुलाबी पाने आणि हिरवी पाने असताना दिसून येतात. मग गुलाबी पाने म्हणजे काय? ज्या प्रजाती संकटग्रस्त आहेत त्यांचं त्या पानावर मेन्शन केलेलं असतं. तर हिरवी पाने म्हणजे ज्या प्रजाती पूर्वी संकटग्रस्त होत्या आता त्या संकटातून बाहेर पडल्याचं आपल्याला दिसून येतं. पण अलीकडे विचार केला तर दिवसेंदिवस गुलाबी पानांची संख्या आपल्याला वाढताना दिसून येत आहे. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. त्यानंतर पुढे आता मग IUCNने काय केलं, प्राण्यांचं त्याच्या संकटग्रस्त स्थितीनुसार वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मग नेमकं ते काय आहे ते पाहायचा प्रयत्न करू. बघा मग सुरुवातीला IUCNने नामसेस, ज्याला एक्सटिंक्ट म्हणतात, म्हणजेच नैसर्गिक अधिवासामधून ह्या प्रजाती आता लुप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते, ज्याला या प्रजाती सध्या अस्तित्वात नाहीत, ज्याला आपण काय म्हणतो एक्सटिंक्ट. त्यानंतर वन्यजीवनातून नामसेस म्हणजेच एक्सटिंक्ट इन वाईल्ड. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाबा या प्रजाती जरी वन्यजीवातून नाहीशा झाल्या तरी त्यापैकी काही मानवी संरक्षण क्षेत्रात या जिवंत आहेत. जसं की आपण झू बघू शकतो किंवा इतर जीन बँक्स किंवा इतर क्षेत्रामध्ये मानवी संरक्षण क्षेत्रामध्ये आता त्या संरक्षित केलेल्या आहेत, परंतु नैसर्गिक अधिवासातून त्या काय झालेल्या आहेत, लुप्त झालेल्या आहेत. त्यानंतर अत्यंत धोकादायक, ज्याला आपण क्रिटिकल एंडेंजर म्हणतो, यामध्ये मागील 3 पिढ्या किंवा मागील 10 वर्षात यामधील 80% जीवसंख्या काय झालेली आहे, नष्ट झालेली आहे. मग क्रिटिकल एंडेंजरमध्ये आपल्याला काय लक्षात राहायला पाहिजे की बाबा मागील 3 पिढ्या किंवा मागील 10 वर्षामध्ये यामधील संख्या ही 80% यामधील जीवसंख्या काय झालेली आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पुढे धोकादायक, ज्याला आपण एंडेंजर म्हणतो, म्हणजे यामध्ये मग आपण काय म्हणू शकतो, मागील 3 पिढ्या किंवा मागील 10 वर्षात यामध्ये 70% जीवसंख्या ही नष्ट झालेली आहे. क्रिटिकल एंडेंजरमध्ये आपण पाहिलं की 80%, तर एंडेंजरमध्ये आपण पाहू शकतो की 70%. त्यानंतर संवेदनशील क्षेत्र, संवेदनशील प्रजाती, ज्यामध्ये आपण पाहू शकतो मागील 3 पिढ्या किंवा मागील 10 वर्षात 50% जीवसंख्या नष्ट झालेली आहे. त्यानंतरचा भाग म्हणजे धोका निर्माण होण्याच्या स्थितीत, नियर थ्रेटन्ड. ही प्रजाती कोणत्याही वर्गात मोडत नसली तरी ऱ्हास होण्याचा वेग जास्त असल्याचा धोका उद्भवतो. बघा नियर थ्रेटनमध्ये ही भलेही कोणत्या कॅटेगरीमध्ये नसली परंतु त्याचा ऱ्हास होण्याचा धोका उद्भवताना आपल्याला दिसून येतो. आणि खूप कमी धोका, ज्याला आपण लीस्ट कन्सर्न म्हणतो, ज्यामध्ये आपण या प्रजाती नैसर्गिक अधिवासात विपुल प्रमाणात असल्याने नामशेष होण्याचा धोका हा कमी असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढे आपण बघू आता मग एक्सटिंक्ट कोणते आहेत, क्रिटिकल एंडेंजर कोणते आहेत आणि एंडेंजर कोणते आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. मी इथे काही बाबी दिसल्या नाही तरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. 6 प्रजाती बघा आता काय झालेल्या आहेत, विलुप्त झालेल्या आहेत. नैसर्गिक अधिवासातून म्हणा किंवा
मानवी संरक्षण क्षेत्रातून झाले आहेत. मग यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हिमालयन किल बघा हे अशा प्रकारे दिसते, ही लुप्त झालेली आहे. पिंक हेडेड डक म्हणजेच गुलाबी डोक्याचे बदक हे देखील काय झालेले आहे, लुप्त झालेले आहे. त्यानंतर इंडियन अँड जावन रायनो म्हणजेच गेंडा, इंडियन जावन रायनो हे देखील लुप्त झालेलं आहे. त्यानंतर इंडियन औरा हे देखील लुप्त झालेलं आहे. आशियन स्ट्रेट टस्कर एलिफंट आणि एशियाटिक चित्ता अशा प्रकारे आपल्याला 6 स्पीसी एक्सटिंक्ट झाल्याचे दिसून येते. मग आपल्याला ह्या 6 स्पीसी माहीत असायला पाहिजे, जेणेकरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ज्यामध्ये चिता असेल, हिमालयन क्वेल असेल, पिंक हेडेड डक असेल, इंडियन औरा असेल, आशियन स्ट्रेट टस्कर एलिफंट असेल किंवा इंडियन जावन रायनोसो असेल, ह्या काय झाल्या आहेत, नैसर्गिक आधीपासून मधून पूर्णपणे लुप्त झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतो की बाबा आता काही क्रिटिकल एंडेंजर्ड आहेत, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जोपोरे ग्राउंड गेको म्हणजे पालीसारखा एक प्राणी आहे, जो आपल्याला काय होतो क्रिटिकल एंडेंजरमध्ये दिसून येतो. त्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड देखील आता क्रिटिकल एंडेंजर आहे. त्यानंतर घारियाल असेल, त्यानंतर स्लेंडर बिल्ड व्हल्चर असेल, कोलार लीफ नॉसेड बॅट असेल, त्यानंतर नामधपा फ्लाइंग स्क्वारेल असेल, मालाबार सिवेट असेल, फिग्मी हॉग, सोशल लॅपविंग या प्रजाती आपल्याला काय होतात, क्रिटिकल एंडेंजरमध्ये दिसून येतात. मग ह्या आपल्याला माहीत असायला पाहिजे की बाबा जोपोरे ग्राउंड गेको, त्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड, त्यानंतर घारियाल, त्यानंतर नामदफा फ्लाइंग स्क्वॅरल, त्यानंतर कोलार लीफ नॉईज बॅट, त्यानंतर स्लेंडर बिल्ड व्हल्चर, त्यानंतर मलाबार सिवेट आणि पिग्मी हॉग, सोशल लॅपविंग अशा प्रकारचे प्राणी आपल्याला काय झालेले आहेत, तर क्रिटिकल एंडेंजरमध्ये यांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आपण इथं पाहिलं की बाबा आशियाटिक चिता आणि पिंक हेडेड डक हे तर काय झालेले आहेत, इंडियामधून लॉस्ट झालेले आहेत. आणि त्याचबरोबर हंगुल हे देखील आता क्रिटिकल एंडेंजरमध्ये आलेले आहे. अशा प्रकारे आपण एक्सटिंक्ट आणि क्रिटिकल एंडेंजर पाहण्याचा प्रयत्न केला. आता एंडेंजर स्पीसीज कोणते आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. बघा आता ग्रेट इंडियन बस्टर्ड क्रिटिकल आणि एंडेंजरमध्ये देखील येतं, म्हणजे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर हिमालयन मोनल, त्यानंतर हॉलॉक गिबॉन, त्यानंतर पिग्मी हॉग, लेपोर्ड कॅट, त्यानंतर बंगाल टायगर, त्यानंतर एशियन एलिफंट, त्यानंतर ऑलिव्ह रिडले सी टर्टल, त्यानंतर सारस क्रेन, बेंगाल फ्लोरिकन यावर देखील प्रश्न आलेला आहे. बघा बेंगाल फ्लोरिकन, वाईल्ड ॲश असेल, आशियाटिक लॉयन, मालाबार सिवेट, ब्लॅक बक, जॉर्डन कॉर्सर, त्यानंतर लॉयन टेल मकाक, निलगिरी लंगूर अशा प्रकारे आपल्याला या प्रजाती आता इंडेंजर्ड झाल्याचे दिसून येते. मग आपल्याला विचारू शकतात की बाबा खालीलपैकी कोणत्या प्रजाती ह्या इंडेंजर्ड आहेत, तेव्हा आपल्याला ह्या बाबी सांगता आल्या पाहिजे. हे चार्ट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला तिथे रिव्हिजन करण्यासाठी मदत होईल. बघा त्यानंतर पुढे आता वन्यजीवनाचं संवर्धन करण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. मग नेमके काय आहेत त्याविषयी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. बघा वन्यजीवाचं संवर्धन हे 2 प्रकारे केले जातं, जे एक म्हणजे इन सिटू, एक म्हणजे एक्स सिटू. इन सिटू म्हणजे मूळ ठिकाणी, एक्स सिटू म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. मग ते पाहू. बघा इन सिटू कन्झर्वेशन, ज्याला आपण मूळ ठिकाणी वन्यजीवांचं संवर्धन केलं जातं. यामध्ये वन्यजीवाचे संवर्धन हे तेथील प्रजाती व नैसर्गिक अधिवासामध्ये आढळते त्या ठिकाणी केलं. एखादी प्रजाती एखाद्या विशिष्ट नैसर्गिक अधिवासात आढळते आणि त्याच ठिकाणी त्याचं जर संवर्धन केलं जात असेल त्याला आपण इन सिटू म्हणतो. ज्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उद्यान म्हणजेच नॅशनल पार्क, त्यानंतर जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजे बायोस्फिअर रिझर्व, त्यानंतर व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव अभयारण्य, जागतिक वारसा स्थळे यांचा समावेश होताना दिसून येतो. त्यानंतर एक्स सिटू म्हणजे मूळ स्थानाबाहेर त्याचं संवर्धन केलं जातं. यामध्ये या वन्यजीवांचं संवर्धन हे त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून दूर ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये आपण पाहू शकतो की प्राणी संग्रहालय असेल, झू, बॉटनिकल गार्डन, जीन बँक, त्यानंतर जनुक कोष अशा प्रकारे आपण पाहू शकतो की वनस्पती उद्यान, प्राणी संग्रहालय, टिश्यू कल्चर, जनुकीय संवर्धन यामध्ये आपल्याला एक्स सिटू कन्झर्वेशन करताना दिसून येतं. त्यानंतर बघा आता विविध प्राण्यांच्या संवर्धनासाठी, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आपण विविध प्रकल्प राबवले. त्यामधील काही महत्त्वाचे प्रकल्प बघू, ज्यामध्ये आपण सुरुवातीला बायोस्फिअर रिझर्व म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण जीवावरण क्षेत्र म्हणतो. बघा आता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्थानिक लोकसमुदायाच्या सहभागाने शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे ह्याचा उद्देश आहे. मग बायोस्फिअर रिझर्वचा उद्देश आहे काय आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन व स्थानिक लोकसमुदायाच्या सहभागाने काय केलं जातं,
शाश्वत विकासाला प्रोत्साहन दिलं जातं, हा बायोस्फिअर रिझर्वचा काय उद्देश आहे. मग याचबरोबर सर्व प्रकारचे जीव आणि त्याचा आधार व्यवस्था याचं एकत्रित संवर्धन करणं हे देखील याचं विविध उद्दिष्ट आहे. काय तर विविध प्रकारचे सजीव आणि त्यांची आधार व्यवस्था याचं काय केलं जातं, एकत्रित प्रकारे संवर्धन करण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो. तर बघा, युनेस्कोच्या MAB म्हणजेच मॅन अँड बायोस्फिअर कार्यक्रमाअंतर्गत स्थापन केलेले हे संरक्षण क्षेत्र आहे. MAB हा मानव जीवावरण कार्यक्रम 1971 मध्ये सुरू झालेला आंतरशासकीय वैज्ञानिक कार्यक्रम आहे. मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व आपण पाहू शकतो. मॅन अँड बायोस्फिअर मानव जीवन कार्यक्रम हा केव्हा सुरू झाला, तर 1971 मध्ये, आणि हा आंतरशासकीय वैज्ञानिक कार्यक्रम आहे. मग जीवावरणातील संसाधनाचा योग्य शाश्वत वापर आणि लोकसमुदाय व पर्यावरणातील एकंदरीत संबंध सुधारणे याचे वैशिष्ट्य आहे. मग यामध्ये नेमकं काय केलं जातं, तर मित्रांनो बघा, जीवावरणातील संसाधनाचा योग्य आणि शाश्वत वापर केला जातो. त्याचबरोबर तेथील लोकसमुदाय आणि पर्यावरणातील एकंदरीत संबंध हे चांगल्या प्रकारे सुधारण्याचा काय केला जातो, यामध्ये प्रयत्न केलेला जातो. त्यानंतर पुढे आता बायोस्फिअर रिझर्वबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती पाहू. यामध्ये संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन करणे हा उद्देश असतो. आता आपण पाहिलं की वाईल्ड लाईफ सेंच्युरी असेल, नॅशनल पार्क असेल, त्यामध्ये काय केलं जातं, वेगवेगळ्या बाबीचा विचार केला जातो. परंतु बायोस्फिअर रिझर्वमध्ये काय केला जातो, संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धनाचा प्रयत्न केला जातो. सीमांची निश्चिती कशाद्वारे होते, तर कायद्याद्वारे होते. सामान्य पर्यटनास परवानगी असते का, हो तर नाही. सामान्यतः पर्यटनास परवानगी असते. कोवर बफर रणनीतीवर आधारित असतात हे. त्यानंतर याचे शास्त्रीय व्यवस्थापन केले जाते का, तर केले जाते. त्यानंतर जनुकीय संचय संवर्धनावर इथे लक्ष दिले जाते का, तर येस. त्यानंतर निलगिरी हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व आहे. आता भारताचा विचार केला तर निलगिरी बायोस्फिअर रिझर्व हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व आहे आणि याची स्थापना आपल्याला 1986 मध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर सध्या भारतात 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत आणि यापैकी 12 हे MAB म्हणजेच मॅन अँड बायोस्फिअरचा भाग आहेत. त्यानंतर भारतातील सर्वात मोठं तर कच्छ, तर सर्वात छोटं तर दिब्रू सायखोवा जे आसाममध्ये आहे, कच्छ हे गुजरातमध्ये आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात बायोस्फिअर रिझर्वविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला, जे आपल्याला परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. मग भारतामध्ये 18 बायोस्फिअर रिझर्व आहेत, त्यापैकी 12 MABचा भाग आहेत. मग ते काय आहेत ते पाहू. बघा, सुरुवातीला आपण पाहू शकतो की बाबा उत्तराखंडमध्ये आपल्याला नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व आहे. आता भारतात टोटल 18 आहेत, त्यापैकी 12 युनेस्कोच्या MAB प्रोग्राममध्ये आहेत. मग उत्तराखंडमध्ये कोणतं आहे, नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व. त्यानंतर सिक्कीमचा विचार केला तर कंचनजंगा, अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग दिबांग, आसाममध्ये मानस दिब्रू सायखोवा, त्यानंतर मेघालयमध्ये नोकरेक, त्यानंतर वेस्ट बेंगालमध्ये सुंदरबन, ओडिसामध्ये सिमलीपाल, आंध्रामध्ये शेषाचलम हिल, तामिळनाडूमध्ये गल्फ ऑफ मन्नार, त्यानंतर अगस्त्य बायोस्फिअर रिझर्व, त्यानंतर तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये निलगिरी बायोस्फिअर रिझर्व आहे. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की बाबा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये अचकमार, अमरकंटक, त्यानंतर गुजरातमध्ये ग्रेट रन ऑफ कच्छ आणि मध्य प्रदेशमध्ये पन्ना आणि पंचमढी बायोस्फिअर रिझर्व पाहायला मिळतात. तर हिमाचल प्रदेशमध्ये कोल्ड डेझर्ट ही बायोस्फिअर रिझर्व पाहायला मिळते. आपल्याला अशा प्रकारे 18 बायोस्फिअर रिझर्व आणि त्यापैकी 12 हे कशाचे, युनेस्को MAB प्रोग्रामचे असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये आपण पाहू शकतो की दिब्रू सायखोवा हे सर्वात लहान आहे, तर कच्छ हे सर्वात मोठं आहे. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर पुढे बघा, पुढे इथं आपलं एक राहिले अंदमान निकोबारमध्ये ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे बघा, आता बायोस्फिअर रिझर्वचे काय नेमके निकष काय आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सर्व प्रकारचे सजीव जीवन जगू शकतील इतके त्याचे कोवर गाभा क्षेत्र असायला पाहिजे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे सजीव आपले जीवन व्यापन करू शकतील अशा प्रकारचं त्याचं काय असायला पाहिजे, कोवर भाग असायला पाहिजे. कोवर भाग क्षेत्र पूर्णपणे संरक्षण व कमीत कमी हस्तक्षेप असणारा व निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असायला पाहिजे. कोवर काय असायला पाहिजे, पूर्णपणे संरक्षित किंवा कमीत कमी हस्तक्षेप आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारा भाग असायला पाहिजे. त्याचबरोबर सामुदायिक स्थानिक लोकसमुदायाचा सहभाग हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जैवविविधतेचे संवर्धन व सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अशा आपल्याला बायोस्फिअर रिझर्व असणे गरजेचे आहे. मग आपण म्हणू शकतो की अशा प्रकारे जीवावरण राखीव क्षेत्राचे संवर्धन, विकास व रसद आधार हे तिहेरी कार्य आहे. बायोस्फिअर रिझर्वचे तिहेरी कार्य कोणते, तर संवर्धन, विकास आणि रसद आधार हे काय आहे, लॉजिस्टिक सपोर्ट हे तिहेरी कार्य आहे. मग आता आपल्याला यावर देखील क्वेश्चन आला होता.
तर कोअर काय, बफर काय, ट्रान्झिशन काय, तर हे पाहण्याचा प्रयत्न करू. आता हे मधला भाग म्हणजे काय, हे कोअर भाग, अगदी आतील भाग, कोअर. त्यानंतर याच्या बाजूचा भाग म्हणजे काय बघा, मोकळा भाग, ज्याला आपण बफर म्हणू शकतो. हा कोअर, हा बफर आणि हा भाग स्थित्यंतराचा भाग, हा ट्रान्झिशन भाग म्हणू शकतो आपण. बघा, कोअर बफर ट्रान्झिशन म्हणजे सुरुवातीला आपण कोअर पाहिला, त्यानंतर बफर आणि त्यानंतर क्रियाशील ट्रान्झिशन भाग. मग आता ह्यामध्ये नेमकं काय होतं ते पाहू. मग कोअर भाग म्हणजे काय, जैवविविधता आणि परिसंस्थेचे संवर्धन हा याचा खूप महत्त्वाचा उद्देश असतो. जैवविविधतेचं संवर्धन, जैवविविधता आणि परिसंस्थेचं संवर्धन हा याचा मुख्य उद्देश आहे. या क्षेत्रामध्ये मानवी हस्तक्षेप हा अत्यंत मर्यादित असतो, नसतोच किंवा असेल तर अत्यंत मर्यादित असतो. मग अशा प्रकारे आपल्याला बायोस्फिअर रिझर्वचं कोअर असेल, बफर असेल, ट्रान्झिशन असेल हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बफर हे क्षेत्र कोअर क्षेत्राभोवती, हे क्षेत्र आपल्याला कोअर क्षेत्राभोवतीचा भाग आहे. यामध्ये परिस्थितीकीय कार्यपद्धतीशी सुसंगत असलेल्या बाबी, ज्यामध्ये पर्यावरण शिक्षण, पुनरुत्थान, उपयोजित व मूलभूत संशोधनाचा समावेश होताना दिसून येतो. त्यानंतर संक्रमणात्मक भाग, यामध्ये आपल्याला ट्रान्झिशन झोन, कृषी कार्य, मानवी हस्तक्षेप, मानवी वसाहती वर इतर मानवी वापरास आपल्याला परवानगी असताना दिसून येते. अशा प्रकारे तुम्हाला कोअर, बफर, ट्रान्झिशन काय आहे हे समजून आलं असेल. त्यानंतर जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे म्हणजे काय पाहू. जगातील नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांना आपण, ठिकाणांना संयुक्त राष्ट्रच्या युनेस्को मार्फत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. कुणाला घोषित केलं जागतिक वारसा स्थळ, तर जगातील नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांना काय केलं, वर्ल्ड नॅचरल हेरिटेज म्हणून दर्जा देण्यात आला. मग सध्या जगातील नैसर्गिक सांस्कृतिक वारसा स्थळाची संख्या भारतामध्ये किती आहे, 7 आहे. भारतामध्ये सध्या जागतिक नैसर्गिक सांस्कृतिक वारसा स्थळाची संख्या किती आहे, 7 आहे. आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून हे युनेस्को आपल्याला दर्जा देताना दिसून येतं. मग आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये किती साईट्स आहेत, तर 7 साईट आहेत. मग यामध्ये आपण पाहू शकतो की काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाममध्ये आहे, मानस आसाममध्ये आहे, सुंदरबन वेस्ट बेंगालमध्ये आहे. त्याचबरोबर पुढे वेस्टर्न घाट जो गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि ह्यामध्ये पसरलेला आहे. केवलदेव नॅशनल पार्क राजस्थानमध्ये आहे. नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लावर्स हे उत्तराखंडमध्ये आहे. आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे हिमाचल प्रदेशमध्ये असताना आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण पाहू शकतो देर आर टोटल 7 नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट इन इंडिया, ज्यामध्ये काझीरंगा, मानस, सुंदरबन, वेस्टर्न घाट, केवलदेव, नंदादेवी आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि कन्झर्वेशन एरियाचा आपल्याला समावेश होताना दिसून येतो. अशा प्रकारे ह्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढे बघा, आता आपण बायोस्फिअर रिझर्व बघितलं. आता राष्ट्रीय उद्यान, ज्याला आपण नॅशनल पार्क म्हणतो, ते पाहू. तर बघा, यामध्ये एका प्रजातीऐवजी एकापेक्षा जास्त प्रजातीच्या संवर्धनावर लक्ष केलं जातं. बायोस्फिअर रिझर्वमध्ये काय केलं जातं, संपूर्ण परिसंस्थेवरच्या संवर्धनावर लक्ष दिलं जातं. तर नॅशनल पार्कमध्ये एकापेक्षा जास्त जीवाच्या संवर्धनावर लक्ष दिलं जातं. यामध्ये मानवी हस्तक्षेप अत्यल्प प्रमाणात असतो. त्याचबरोबर वन्यजीव अभयारण्य व त्याच्या बाहेरील क्षेत्राला राज्य सरकार काय करू शकतं, राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करू शकतं. त्यानंतर जिम कॉर्बेट हे उत्तराखंडमधील भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणजे तर आपल्याला माहीत असायला पाहिजे जिम कॉर्बेट. यावर देखील वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याची स्थापना आपल्याला 1936मध्ये झाली. तेव्हा याचं नाव हेली नॅशनल पार्क म्हणून होते. पुढे 1957मध्ये जिम कॉर्बेट असे नामकरण करण्यात आले. सध्या भारतात नॅशनल पार्कची संख्या किती आहे, तर 107 नॅशनल पार्क आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण नॅशनल पार्कबद्दल काही माहिती पाहू. तर यामध्ये पर्यटनास परवानगी असते का, हो तर असते. त्याचबरोबर मानवी हस्तक्षेप असतो. वैज्ञानिक व्यवस्थापनाचा इथे अभाव असतो. जनुकीय संचयन आणि संवर्धनावर इथे लक्ष दिले जाते का, तर नाही. त्यानंतर निवासी लोकांचे हक्क हे काही प्रमाणात केले जातात, मान्य केले जातात. मग भारतामधील नॅशनल पार्कचा विचार केला तर आपण पाहिलं की 107 नॅशनल पार्क आहेत. मग ते कोणकोणते आहेत हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला लडाखमध्ये आपल्याला हेमिस नॅशनल पार्क दिसून येतं. त्यानंतर जम्मूमध्ये दाचीगन, किश्तवार, काझीनाग, त्यानंतर सिटी फॉरेस्ट ज्याला आपण सलीम अली म्हणू शकतो. त्यानंतर हरियाणामध्ये कालेश्वर, सुलतानपूर. त्यानंतर राजस्थानमध्ये डेझर्ट, केवलदेव, मुकुंदरा, रणथंबोर, सरिस्का. त्यानंतर गुजरातमध्ये ब्लॅकबक, गीर, मरीना, वंसडा. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आपल्याला 11 नॅशनल पार्क आहेत, ज्यामध्ये आपण बांधवगड, डायनासोर फॉसिल, गुआगरा फॉसिल, काना, कुंभ, कुनो,
माधव, पन्ना, पेंच, संजय, सातपुरा, वनविहार, महाराष्ट्रामध्ये चांदोली, गुगामल, नवेगाव, पेंच, संजय, ताडोबा, गोव्यामध्ये मोल्लम, कर्नाटकमध्ये अन्सी, बंदीपूर, बन्नरघट्टा, कोद्रेमुख आणि नागरहोल अशा प्रकारे आपल्याला नॅशनल पार्क दिसून येतात. त्यानंतर पुढे केरळमध्ये अन्नामुडी शोला, एराविकुलम, मथिकोटन शोला, पेरांबूम शोला, पेरियार, सायलेंट व्हॅली यासारखे नॅशनल पार्क दिसून येतात. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये ग्रेट हिमालयन, एंदरकिला, खीरगाना, पिन व्हॅली, सिम्बबरा अशा प्रकारचे नॅशनल पार्क दिसून येतात. त्यानंतर उत्तराखंडमध्ये गंगोत्री, गोविंद पशुविहार, जिम कॉर्बेट, नंदादेवी, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर. त्यानंतर उत्तराखंडमध्ये दुधवा, बिहारमध्ये वाल्मिकी, सिक्कीममध्ये कांचनजंगा. त्यानंतर अरुणाचलमध्ये मोलेंग, नामदफा आणि आसाममध्ये आपल्याला दिब्रू साईखोवा, दिहिंग पतकाई, रायमोना, काझीरंगा, मानस, नामेरी, ओरांग, सिखना, झुलो. नागालँडमध्ये इटंकी, मेघालयमध्ये भालपाक्रम, नॉकरेक यासारखे नॅशनल पार्क. तर मणिपूरमध्ये केबुल, लॅम्बजो व शिरफुल. त्यानंतर मिझोराममध्ये मुरलेन, फ्वांगफुल, ब्ल्यू माउंटेन. त्यानंतर त्रिपुरामध्ये बायसन, क्लाउडेड लेपर. वेस्ट बेंगालमध्ये बक्सा, गोरमुरा, जलदापारा, नरोरा व्हॅली, सिंगालिया, सुंदरबन आणि झारखंडमध्ये बेटला, ओडिसामध्ये भितरकनिका आणि सिमलीपाल. तर छत्तीसगडमध्ये गुरु घसीदास, इंद्रावती, कांगेर व्हॅली. तेलंगणामध्ये महावीर हरिण वनस्थली, कासू ब्रह्मानंद रेड्डी, मुरुगावानी. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पापीकोंडा, राजीव गांधी, श्री व्यंकटेश्वरा. तर तामिळनाडूमध्ये गुंडे, गल्फ ऑफ मन्नार, इंदिरा गांधी, मधुमलाई, मुखुर्ती यासारखे नॅशनल पार्क. तर अंदमान निकोबारमध्ये कॅम्पबेल बे, गलाथन, महात्मा गांधी, मिडल बटन, माउंट हॅरियट, नॉर्थ बटन, राणी झासी, सॅडल पीक आणि साऊथ बटन अशा प्रकारे आपल्याला भारतामध्ये संपूर्ण नॅशनल पार्क पाहण्याचा प्रयत्न केलेला. हे देखील आपण टेलिग्रामवर पाठवू. यामधील सर्व पाठ करायची गरज आहे का, तर नाही. तर यामध्ये काही महत्त्वपूर्ण नॅशनल पार्क पाठ करायचे आहेत जेणेकरून आपण एलिमिनेशनच्या माध्यमातून उत्तरापर्यंत जाऊ शकू. त्यानंतर पुढे आपण वाईल्ड लाईफ सेंचुरीविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सामान्यतः एखाद्या विशिष्ट प्राणी किंवा वनस्पतीचे संवर्धन केले जाते. आता जर विचार केला तर वाईल्ड लाईफ सेंचुरी, नॅशनल पार्क आणि बायोस्फिअर रिझर्वमध्ये वाईल्ड लाईफ सेंचुरीमध्ये एकाच प्राण्यावर भर दिला जातो. तर नॅशनल पार्कमध्ये एकापेक्षा जास्त, तर बायोस्फिअर रिझर्वमध्ये संपूर्ण प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. मग वन्यजीव अभयारण्य ही लहान आकाराची असतात. यामध्ये मानवी वापर व हस्तक्षेप काय असतो, नियंत्रित असतो. त्यानंतर सीमांची निश्चिती यामध्ये कायद्याने होते का हस्तक्षेप हा बफर झोन पुरता काय असतो, मर्यादित असतो. शास्त्रीय व्यवस्थापनाचा इथे अभाव असतो. निवासी लोकांचे हक्क इथे काय असतात, मान्य नसतात. आणि जनुकीय संवर्धनावर लक्ष दिले जाते का, तर नाही. अशा प्रकारे आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरीविषयी काही वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की भारतामध्ये काही महत्त्वपूर्ण वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहेत. याचा देखील मी आपल्या टेलिग्रामवर फोटो शेअर करेल. त्यानंतर पुढे बघा आपण समुदाय राखीव क्षेत्र व संवर्धन राखीव क्षेत्राचा विचार करू. तर यामध्ये आपण पाहू शकतो की ही वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व राखीव संरक्षित वने यांच्या भोवती असणारी काय आहेत, बफर व जोडणारी क्षेत्रे आहेत. तर काय, समुदाय राखीव क्षेत्र आणि संवर्धन राखीव क्षेत्र हे काय आहेत, तर राष्ट्रीय उद्याने, राखीव आणि संरक्षित वने यांच्या भोवती जोडणारी बफर व जोडणारी क्षेत्र आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा 2002च्या सुधारणानुसार यांचे हे संवर्ग काय केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. जे क्षेत्र संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचे असतात त्यांना संवर्धन राखीव क्षेत्र, तर जे क्षेत्र सरकारी व खाजगी मालकीचे असतात त्यांना समुदाय राखीव क्षेत्र. टोटली जर गव्हर्नमेंटचे असेल तर त्याला आपण संवर्धन, आणि गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट असेल तर त्याला आपण समुदाय राखीव क्षेत्र असे म्हणू शकतो. मग वन्यजीव संवर्धनासाठी सरकारने विविध प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून काही प्रकल्प सुरू केले. ते प्रकल्प कोणते ते पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला आपण व्याघ्र प्रकल्पाविषयी पाहू. तर बघा, या प्रकल्पाची भारतात सुरुवात कधी झाली, 1973 मध्ये. ही डेट आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग व्याघ्र प्रकल्प का सुरू केला, त्याचा उद्देश काय, तर भारतातील विविध जैवभौगोलिक प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशेष निर्मित व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये वाघाचे संवर्धन करणे हा याचा उद्देश आहे. तर काय, तर भारतातील विविध जैवभौगोलिक प्रदेशाची प्रतिनिधित्व करणाऱ्या विशेष निर्मित व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये वाघाचे काय करायला पाहिजे, संवर्धन करायला पाहिजे. यासाठी याचं स्थापना केली. पहिली व्याघ्र गणना केव्हा झाली, तर 1972 मध्ये. त्यावेळी वाघाच्या आणि
तेव्हा वाघाच्या संख्या पाहून वाघाच्या शिकारीवर काय करण्यात आली, बंदी घालण्यात आली व वन्यजीव संवर्धनासाठी कायदा केला आणि वाघाच्या संवर्धनासाठी काय झालं, 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची आपल्याला सुरुवात केल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढे सुरुवातीला ही केंद्रीय योजना होती, म्हणजे 100% गव्हर्नमेंट अनुदान करत होतं. पुढे 80-81 मध्ये काय झालं, केंद्र प्रायोजित, ज्यामध्ये 50% केंद्र 50% राज्य याचा वाटा उचलला. त्यानंतर वाघाच्या जनगणनेचा विचार केला तर दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना होताना आपल्याला दिसून येते. वाघाची संख्या दुप्पट करण्यासाठी 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग जाहीरनामा काय करण्यात आला, स्वीकारण्यात आला. त्यानंतर आपण दरवर्षी 29 जुलैला काय करतो, जागतिक व्याघ्र दिन साजरा करतो. मग भारतात व्याघ्र संवर्धनामध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल कैलास सांकला यांना व्याघ्र जनगणनेचे जनक असे म्हटले जाते. व्याघ्र जनगणनेसाठी यांचं मोलाचं योगदान आहे म्हणून यांना व्याघ्र जनगणनेचे जनक म्हणून म्हटले जाते. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की टायगर रिझर्व. आता टायगर रिझर्वचा विचार केला तर उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राजाजी, उत्तर प्रदेशमध्ये दुधवा, पिलभित, रानीपूर, बिहारमध्ये वाल्मिकी, त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये कामेंग, नामदफा पक्के, त्यानंतर आसाममध्ये काझीरंगा, मानस असेल, नामेरी असेल, ओरांग असेल, त्याचबरोबर मिझोराममध्ये दंपा, वेस्ट बेंगालमध्ये बक्सा असेल, सुंदरबन असेल, त्यानंतर झारखंडमध्ये पलामू, ओडिसामध्ये सतकोसिया, सिमलीपाल, त्यानंतर छत्तीसगडमध्ये गुरु घसीदास, इंद्रावती, उदांती, सतांदी, अचकमनार, त्यानंतर तेलंगणामध्ये आरंबाद, कावल, त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन, श्रीशैलम, त्यानंतर तामिळनाडूमध्ये अण्णामलाई असेल, कल्लकड, मंडथुराई, मधुमलाई, सत्यमंगल आणि श्रीविलीपुथूर मंगलमलाई, अशा प्रकारे आपल्याला मग तामिळनाडूमध्ये काही टायगर रिझर्व पाहिले. त्यानंतर केरळमध्ये पेरांबीकुलम आणि पेरियार, त्याचबरोबर कर्नाटकमध्ये बंदीपूर, भद्रा, बिलगिरी, रंगानाथा, त्यानंतर नागरहोल आणि काली, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बोर, मेळघाट, नवेगाव, पेंच, सह्याद्री, ताडोबा, पुढे मध्य प्रदेशमध्ये बांधवगड, काना, पेंच, पन्ना, संजय धुबरी, सातपुरा, रतपानी, माधव, त्याचबरोबर राजस्थानमध्ये मुकुंदरा, रामगड, रणथंबोर, सरिस्का, धोलपूर, करौली यासारखे व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये असताना आपल्याला दिसून येतात. ह्यामधील काही महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण व्याघ्र प्रकल्पाचा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढे आपण हत्तीच्या संवर्धनासाठी 1992 मध्ये काय केलं तर एलिफंटच्या संवर्धनासाठी काय केलं तर एक प्रोजेक्ट एलिफंट राबवला. यामध्ये हत्तीचे वसतिस्थान, अधिवासाचे संरक्षण करणे व मानवी वन्यजीव संघर्षाची समस्या हाताळणे यासाठी काय केलं, प्रोजेक्ट एलिफंट राबवला, ज्यामध्ये हत्तीचे वसतिस्थान व अधिवासाचं रक्षण करणे व वन्यजीव संघर्षाची समस्या हाताळणे हा याचा उद्देश होता. हत्तीची अवैध शिकार थांबवण्यासाठी 2023 मध्ये माईक म्हणजेच मॉनिटरिंग ऑफ इलिगल किलिंग ऑफ एलिफंट प्रोग्राम कार्यक्रम सुरू करण्यात आला. माईक कार्यक्रम 2003 तर प्रोजेक्ट एलिफंट 1992. त्यानंतर पुढे मगरीचं संवर्धन करण्यासाठी 1995 मध्ये काय करण्यात आलं, 1975 मध्ये मगर संवर्धन प्रकल्प राबवला, ज्यामध्ये घारियाल, खाऱ्या पाण्यातील मगर व दलदली मगर अशा प्रकारे आपण मगरीच्या प्रमुख उपजाती पाहू शकतो. बघा आता क्रोकोडाईल ऑफ इंडियामध्ये आपण घारियाल, मगर क्रोकोडाईल, त्यानंतर साल्ट वॉटर क्रोकोडाईल या प्रकारे 3 प्रकारच्या मगरीच्या प्रजाती पाहू शकतो. याच्या संवर्धनासाठी काय केलं आहे की बाबा 1975 मध्ये हा प्रकल्प राबवलेला आहे. आणि मगरीचा विचार केला तर ही लिस्ट कन्सर्न, वल्नरेबल आणि क्रिटिकल इंजर्ड अशा आयुष्यांच्या कॅटेगरीमध्ये याचा समावेश होतो. त्यानंतर पुढे बघा मुंगूस या प्राण्याच्या शरीरावरील केसाच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी वन्यजीव गुन्हे नियंत्रण विरोधी काय करण्यात आलं, ऑपरेशन क्लीन आर्ट ही मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर ऑपरेशन क्लीन आर्ट कशाशी संबंधित आहे की मुंगुसांची तस्करी होऊ नये म्हणून हा प्रकल्प राबवला आहे. पुढे प्लॅन बी प्रोजेक्ट कशाचे आहे तर बघा मधमाशाच्या कृत्रिम आवाजाचा वापर करून हत्ती रेल्वे रुळापासून दूर ठेवून अपघाताचं प्रमाण केलं जातं. काय केलं जातं बघा, जंगलाच्या प्रदेशामध्ये हत्ती काय करतात, रूळ ओलांडताना रेल्वे खाली येऊन खूप मोठ्या प्रमाणात हत्तीची काय होते अपघात होतात. मग अशा प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून रेल्वे रुळाच्या नजदीक काय केलं जातं, मधमाशांना हत्ती खूप घाबरतात, मग मधमाशांचा आवाज तिथे लावण्याचा प्रयत्न केला जातो, त्यापासून
हत्ती दूर जातात आणि अशा प्रकारचे अपघात टाळण्याचा प्रयत्न केले जातात. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की बाबा वन्यजीव संवर्धनासाठी सरकारने काही प्रोजेक्ट राबवले. मग त्यांचे इयर कोणकोणते आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवू. 1970मध्ये हांगुल प्रोजेक्ट, 72मध्ये सिंह, 73मध्ये व्याघ्र, 75मध्ये मगर, त्यानंतर पुढे 74मध्ये मागे प्रोजेक्ट मस्क डिअर, 87मध्ये गेंडा आणि 92मध्ये हत्ती प्रकल्प राबवले. मग ह्या आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे, ज्यामुळे आपण उतरता क्रम असेल, चढता क्रम असेल, जोड्या लावा असेल, अशा प्रकारचे प्रश्न इझिली टॅकल करू शकतो. मग यामध्ये आपण 70मध्ये हांगुल आले. हांगुलसाठी प्रकल्प कधी आला तर 70मध्ये आला. 72मध्ये सिंह, 73मध्ये वाघ, 74मध्ये मस्क डिअर, 75मध्ये मगर, 87मध्ये गेंडा, तर 92मध्ये हत्ती प्रकल्प आणि पुढे 96मध्ये आपल्याला रेड पांडा आणि 2009मध्ये हिमबिबट्या, तर 2020मध्ये डॉल्फिन प्रकल्प राबवल्याचे आपल्याला दिसून येते. 96 रेड पांडा, 9 हिमबिबट्या, 2020 डॉल्फिन प्रकल्प, अशा प्रकारचे प्रकल्प राबवून जैवविविधतेचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण जैवविविधता या टॉपिक्समध्ये सर्व बाबीचा विचार करून आपण सर्व अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप ह्या बाबी तुम्हाला समजल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन शक्य असेल तर पुन्हा एकदा पहा आणि आपल्या संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आजच्या सेशन हे पर्यावरणाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते, कारण यावर आपल्याला पर्यावरणाच्या एकूण अभ्यासक्रमामध्ये 50%पेक्षा जास्त प्रश्न या एका टॉपिक्सवर येताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे या सर्व बाबी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅक्च्युअल डाटा होता, तो देखील तुम्हाला पाठ करायचा आहे आणि होईल तितकं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप तुम्ही हे सर्व कराल ही इतकी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.